गडचिरोली जिल्ह्यातील 4 गावातील नागरिकांनी आज हजारोच्या संख्येने गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा आणलेला आहे। विमानतळाच्या जागेसाठी तीव्र विरोध दर्शविलेला आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, काय सांगा? गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतः पदभार स्वीकारला, परंतु या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा सपाटा या ठिकाणी लावलेला आहे, त्यामुळं त्यांचा जो स्वप्न आहे की गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या मुख्य धारेमध्ये आणायचं आहे, ते विकास न करता या जिल्ह्याचा विनाश करण्यासाठी पुढाकार घेत आहे अशी भावना शेतकरी बांधवांची आहे। याच्या मागचे कारणही तेवढेच आहे, कारण 14 गावच्या MIDCचा प्रश्न त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्याशी शिष्टमंडळ घेऊन चर्चा केली। त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कुठल्याही प्रकारची जमीन अधिग्रहण करणार नाही। एकीकडे मुख्यमंत्री जमीन अधिग्रहण करणार नाही म्हणून सांगतात, तर प्रशासनाचे अधिकारी त्या ठिकाणी आदेश पाठवतात की या जमिनी विक्री करता येणार नाही। त्याच पद्धतीनं विमानतळासाठी शेतकऱ्याची कुठेही मागणी नसताना जबरदस्तीनं त्या ठिकाणी सर्वे करण्याचं काम सुरू झालं। सर्वेसाठी शेतकऱ्यांनी विरोध केला, तर त्यांनी रात्रीच्या अंधारामध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्वे सुरू केला आणि आज डायरेक्ट त्यांनी डिक्लेअर करून टाकलं की या जमिनी विमानतळासाठी आम्ही राखीव केलेल्या आहेत। त्याचाच भाग म्हणून आज पहिला आंदोलन म्हणून धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जिल्हा काँग्रेस कमिटीने उभारलेलं आहे। आज बघू शकता हजारो शेतकरी आज या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पुढच्या येणाऱ्या 4 तारखेला जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत। त्या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन समस्त लेकरा बाळासहित त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि जिल्हाधिकारी कार्यालय आम्ही शेतकऱ्यांच्या हातामध्ये देण्याचं काम त्या दिवशी करणार आहोत। कारण या जिल्ह्याचा प्रशासन आणि शासन ज्या पद्धतीने शेतकऱ्यांशी वागतोय, हुकुमशाही पद्धतीने वागतोय, शेतकऱ्यांना जिल्ह्यातून शेतीमुक्त जिल्हा करण्यासाठी जो त्यांचा प्रयत्न चालू आहे, त्या विरोधामध्ये आम्ही पुढील आंदोलन तीव्र करणार आहोत आणि या सरकारला वठणीवर आणण्यासाठी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे। म्हणून माझी आज आपल्या माध्यमातून पत्रकार बंधूंच्या माध्यमातून विनंती आहे की शासनापर्यंत या शेतकऱ्यांच्या वेदना आपण पोहोचवाव्या आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा। आपण बघू शकता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते। मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपल्या प्रत्येक भाषणामध्ये म्हटलेलं आहे, गडचिरोली जिल्हा शेवटचा नाही तर पहिला जिल्हा आहे, विकासाच्या धारेवर आणू। मात्र शेतकऱ्यांचा या ठिकाणी विरोध होताना दिसत आहे। प्रत्येक ठिकाणी चामोर्शी तालुक्यातील JSW कंपनी असो व आता गुरवडा क्षेत्रात विमानतळासाठी असो, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून सुपीक जमिनी न देण्यास नागरिक आणि शेतकरी वर्ग या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। सामोर चालून पुन्हा उपोषण करू, मात्र जमिनी देणार नाही, तीव्र विरोध दर्शविला आहे। गणेश शिंगारे, साम TV, गडचिरोली।